हाय एव्हरीवन. तर बाळांनो, भूगोल हा तुमचा पेपर शेवटचा पेपर असेल इयत्ता 10वीचा. तर बघा, भूगोलचे पेपर काय काय इम्पॉर्टंट असू शकता, कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट असू शकता, हे बघा आपण सर्व काढून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर हे पण बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा हे प्रश्न बघणार आहोत. त्यात तुम्हाला 4 4 4 असे 12 मार्क्स फिक्स होतील या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर एक काम करा, जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग पुढे व्हिडिओ बघायला चालू करा. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर ना आपण आराखडा समजून घेऊ की भूगोलचा पेपर हा जो असतो याचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो. तर बघा, प्रश्न पहिला हा जो असतो ना, तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ठीक आहे. तर पुन्हा लिहा म्हटलेलं आहे म्हणजे काय, जे विधान असेल त्याची रिकामी जागा व्यवस्थित लिहा, त्याला अंडरलाईन करा आणि विधान पूर्ण करा. नुसतं MCQ सारखं लिहून ठेवू नका, त्याला मार्क्स कमी होतील तुमचे. तर याच्यात 4 पर्याय असतात. ठीक आहे. आणि 4 प्रश्न असतात 4 गुणांसाठी. याच्यात विकल्प नसतो, म्हणजे एक्स्ट्रा क्वेश्चन नसतात याच्यात. तुम्ही क्वेश्चन सोडू नाही शकत, 4चे 4 अटेम्प्ट करावे लागतील. याच्यात काय काय येऊ शकतं तुम्हाला. तर प्रश्न पहिला हा जो आहे, ठीक आहे, त्या प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला पर्याय निवडा, अचूक पर्यायांसमोरील चौकटीत कांता अचूक पर्याय निवडा, त्यानंतर अचूक गट ओळखा आणि अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा, हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अचूक पर्याय जो आहे तो निवडा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना केवळ पर्याय न लिहिता पूर्ण वाक्य उत्तरासहित लिहिणे महत्त्वाचे आहे. या उत्तराला अधोरेखित अंडरलाईन करणे आवश्यक आहे. हे ऑलरेडी सूचना म्हणून देऊन ठेवलेलं आहे. तर विधान पूर्ण करायचं आहे, नाहीतर मार्क्स कट होतील, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं, प्रश्न दुसरा असतो तुमचा योग्य जोड्या जुळवा. तर याच्यात काय आहे, 4 पर्याय असतात आणि गुण पण 4 असतात आणि विकल्पही 4 असतात, म्हणजे तुम्ही याच्यात पण कोणाला सोडू शकत नाही. तर प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला प्रश्नांमध्ये वेगळा घटक ओळखा, योग्य जोड्या लावा, योग्य क्रम लावा व तक्ता पूर्ण करा. या प्रश्नांपैकी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाकरता विकल्प नसल्याने विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तर हे पण कंपल्सरी आहेत. सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावेच लागतील. नंतर वेगळा घटक ओळखा. या प्रश्नाचे केवळ उत्तर लिहावे. ठीक आहे. जर वेगळा घटक ओळखा असं जर असेल, बघा इथं आहे आपल्याकडे, जर समजा असा जर असेल ना प्रश्न, इथे लिहिलेलं आहे बघा, वेगळा घटक ओळखा, असे जर असेल तर याचा फक्त पर्याय लिहिला तरी चालेल. ठीक आहे. नंतर योग्य जोड्या लावा. हा प्रश्न सोडवताना अ गट लिहून त्याच समोर त्याची अचूक उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे काय, अ गट लिहिला, नंतर इकडे गट ब लिहायचा आणि समोरासमोर जोड्या लावायच्या. असं नाही लहान पोरांसारखं असे लावून दिले. ठीक आहे, असं नका करू. तर हे महत्त्वाचं आहे, हे बोर्डने आधीच सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर योग्य क्रम लावा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सूचनेनुसार क्रम लावावा. जर योग्य क्रम लावलेला असेल तर सूचनेनुसार जे क्रम लावलेले असतील त्या प्रकारे क्रम लावला जायला पाहिजे. तर काय हे म्हणजे बोर्डनेच काहीतरी सूचना देऊन ठेवलेल्या आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. काय होतं याच्यामुळे ना तुमचे छोटे छोटे मार्क्स जे असतात ते कमी होत जातात. तर तसं करू नका. तर व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता प्रश्न तिसरा, ठीक आहे, हा शेवटचा टॉपिक असेल आपल्या या व्हिडिओमध्ये. नंतर प्रश्न चौथा कव्हर करू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. प्रश्न 5वा आणि 6वा आणि 7वा हा एक व्हिडिओ. तर असे सर्व लिंक एका ज्याच्यात दिलेले असतील तुम्हाला, तर सर्व व्यवस्थित बघा. पूर्ण आराखडाही समजेल तुम्हाला, इम्पॉर्टंट क्वेश्चन्सही भेटतील आणि मेन म्हणजे नकाशा वगैरे आणि ग्राफ कसे बनवायचे, तर त्या गोष्टी आपण डिस्कस करू याच्यात. तर बघा, प्रश्न तिसरा जो आहे तो आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. तर याच्यात 5 पैकी 4 लिहायचे असतात आपल्याला. गुण असतात 4. तर इथं जवळजवळ हे 4 4 4 असे 12 मार्क्स तुमचे फिक्स होतील. तर याच्यात काय असतं, प्रश्न तिसरा जो असेल ना, याच्यात काय काय दिलेलं असतं तुम्हाला. एका वाक्यात उत्तरे लिहा, नावे द्या, चुकीबरोबर ते सांगा, चुकीची विधाने जे असतील ते दुरुस्त करा, वर्गीकरण करा, टिपा लिहा व फरक स्पष्ट करा. असे जे प्रश्न असतील याच्यात तुम्हाला प्रश्न विचारू शकता प्रश्न क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा, नावे द्या, चुकीबरोबर हे प्रत्येकी 1 गुणांचे प्रश्न असतील. ठीक आहे. जर वर्गीकरण करा, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा यांसारखे प्रश्न असतील तर ते 2 गुणांचे असतील.
वर्गीकरण करा सारख्या प्रश्नांचे उत्तर लिहिताना तक्ता स्वरूपातील 2 गट करा. जेव्हा आपण वर्गीकरण करतोय तर असे 2 गट करणे गरजेचे आहे. इकडे एक गट असेल, इकडे एक गट असेल आणि त्या घटकांबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती लिहिणं गरजेचं आहे. तसेच चुकी बरोबर असेल ना तर त्यासारखे प्रश्न जे असतील तेव्हा विधान चूक जर असेल तर चूक लिहा, बरोबर असेल तर बरोबर लिहा. पण त्याचबरोबर चूक जर असेल विधान तर त्याला दुरुस्त करून लिहिण्यास विसरू नका. तर ते व्यवस्थित दुरुस्त करा. विधान त्याचं बरोबर करेक्शन काय आहे ते लिहा आणि मग पुढे जावा. तर असे हे 3 प्रश्न जे असतील याच्यात आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ते कसे लिहायला पाहिजे, त्याच्यात कोणकोणते क्वेश्चन यायला पाहिजे. तर जरा इम्पॉर्टंट क्वेश्चन बघून घेऊ आपण की कोणकोणते असू शकतात. तर चला चालू करू आता. इम्पॉर्टंट क्वेश्चन बघून घेऊ. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे, अचूक पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा. आता याच्यात पुन्हा लिहा म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला परत लिहावे लागतील विधाने. नुसतं ऑप्शन लिहून चालणार नाही. तर बघा, ब्राझील हा देश टिंबटिंबच्या निर्यातीत अग्रेसर आहे. तर कसल्या? कॉफी. ब्राझीलमधील टिंबटिंब ही दक्षिण वाहिनी नदी जल वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. तर ती आहे पॅराना. साओ पावलोचा प्रदेश टिंबटिंब उत्पादनासाठी सुयोग आहे. तर ते आहे कॉफी. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. भारतातील टिंबटिंब या राज्यात रेल्वेचे जाळे तुलनात्मक दृष्ट्या विरळ आहे. तर ते म्हणजे राजस्थान. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते. तर ते आहे इंदिरा पॉईंट. लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट आहे. ब्राझीलमधील उच्च भूमीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता टिंबटिंब स्वरूपाची आढळते. तर ती आहे मध्यम. साग हा वृक्ष प्रामुख्याने पानझडी वनात आढळतो. दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. प्रजासत्ताक. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारची वस्ती आढळते. केंद्रित. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात टिंबटिंब आढळतो, तो म्हणजे एक शिंगी गेंडा. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या. तर हे MCQ लक्षात राहू द्या, जे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब म्हणजे प्रवाळ बेटे आहेत. नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते कारण तेथील शेती योग्य जमीन. भारताची अर्थव्यवस्था ही टिंबटिंब प्रकारची आहे. कशी आहे? मिश्र. भारताचे हवामान टिंबटिंब प्रकारचे आहे. ऑप्शन नंबर 2 मान्सून. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. हे डबल आलं, महत्त्वाचं आहे, जास्त लक्षात राहू द्या. भारताची अर्थव्यवस्था ही टिंबटिंब स्वरूपाची आहे, ती म्हणजे मिश्र. गोलार्धात विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? तर ते म्हणजे या गोलार्धात आहे. ऑप्शन नंबर 3. ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य म्हणजे पारा. ठीक आहे. तर हे जे रिकाम्या जागा होता या लक्षात राहू द्या, व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर प्रश्न दुसरा असतो तुमचा 4 मार्क्ससाठी, योग्य जोड्या लावा. तर त्याच्यात ह्या काही दिलेल्या आहेत बघा. तर क्षेत्रबेट म्हणजे काय? तर क्षेत्रबेट म्हणजे नमुना प्रश्नावली असते. समुद्रकाठची वने ही आहे. खारफुटीची वने असतात. यांना असं बाण करून समोरासमोर लिहायचं. बाण उत्तरं जे असतील ना समोरासमोर लिहायचे. प्रश्न क्रमांक पण टाकायचा आणि इकडे जे पर्याय असतील ते पर्याय क्रमांक पण टाकायचे. ब्राझीलची राजधानी कोण आहे? ब्राझिलिया. खनिज तेल क्षेत्र आहे दिग्बोई. नंतर दुसरा आहे कोरबा. तर इकडे दिलेलं आहे. तर भारतातील कोळशाच्या खाणी आहेत. गंगेचे मैदान काय? तर लोकसंख्येची अधिक घनता. त्यानंतर हिमालयाचा उतार, तर याचा आहे विखुरलेली वस्ती. आणि अलाहाबादचं काय? 82°30 पूर्व. नंतर इथं गट आणि ब दिलेला आहे. समोरासमोर व्यवस्थित जोड्या लावा. प्रमुख कॉफी उत्पादन राज्ये, तर ते आहे मिनास जिराईस साओ पावलो. मनमाड काय आहे? तर ते आहे भारतातील रेल्वे स्थानक. मनमाड भारतातील रेल्वे स्थानक आहे. क्षेत्रबेट तर त्याचं होकायंत्र. आणि सदाहरित वनेचं आहे ब्राझील. तर हे लक्षात ठेवा जोड्या. त्यानंतर इथे प्रश्न दुसऱ्यामध्ये वेगळा घटक पण विचारला जातो, हे पण मी तुम्हाला सांगितलं आधी सुरुवातीला. तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक कोणता आहे? रस्त्यांची कमतरता. भारताचे शेजारील देश उरुग्वे. वेगळा गट ओळखा. ठीक आहे, वेगळा गट आहे
नुसतं एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल. क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश काय आहे? मनोरंजन हा नाही आहे, बाकी सगळे आहेत. ब्राझीलमधील पर्यटकांना आकर्षित करणारी प्रमुख शहरे, तर ब्राझिलिया, साओ पावलो आणि रिओ दी जेनेरिया. सिक्कीम नाही आहे. ब्राझीलच्या संदर्भात ऑप्शन नंबर 4 आहे. क्षेत्रभेटीसाठी सोबत न्यायच्या वस्तू, तर या बाकी सर्व नेऊ शकतो आपण. आलेख प्रश्न अजून काय आहे? भारतातील मिठाच्या उत्पादनाच्या संदर्भात ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. भारताचे शेजारील देश ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. प्रश्न तिसरामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्या किंवा फरक स्पष्ट करा किंवा मग चुकी बरोबर असे प्रश्न विचारू शकता. तर बघा, काही प्रश्न आहेत आपल्याकडे नमुना प्रश्न म्हणून जे इम्पॉर्टंट आहेत, तर त्याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता. बाकीचे प्रश्न तिसरा हा सोपा असतो, 4 गुणांसाठी असतो. तर बघा, ब्राझील मध्ये एकूण किती प्रमाणवेळ आहेत? तर 4 आहेत. भारतात कोकण व केरळच्या किनारी भागात कोणत्या उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे? तर ते म्हणजे काथ्या, फळ प्रक्रिया आणि मासे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? केंद्रीय वस्त्या आढळतात. कोणत्या देशाच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे? तर ते म्हणजे भारतात. आणि ब्राझील हा देश प्रामुख्याने कोणत्या गोलार्धात आहे? तर दक्षिण गोलार्धात आहे. त्यानंतर ॲमेझॉन नदीचे खोरे. आता हे याच्यात ना हे 3च प्रश्न आहेत, पण याच्यापैकी 2 लिहायचे आहेत. तर 2 लिहिताना इथे 4 गुण आहेत, तर तुम्ही एका प्रश्नाला 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. तर बघा, ॲमेझॉन नदीचे खोरे याच्यावर अभ्यास करून ठेवा. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक. ठीक आहे. त्यानंतर इथं चुकी बरोबर एक प्रश्न आहे. तर बघा, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, तर हे बरोबर आहे. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे, तर हे बरोबर आहे. गंगा नदीचा उगम यमुनोत्री हिम नदीतून होतो, तर हे चुकीचं आहे बाळांनो. तर त्याचं बरोबर काय असेल? उत्तर गंगोत्री. तर हे करेक्शन करून वाक्य लिहिणं गरजेचं आहे. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनची वेळेच्या 5 तास 30 मिनिटे मागे आहे. मागे नाही, तर ती काय आहे? पुढे आहे. तर हे विधान चूक आहे. करेक्शन करून लिहायचं. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळच्या 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. हे बरोबर आहे. त्यानंतर नावे द्या असा एक प्रश्न विचारू शकता तुम्हाला आणि फरक स्पष्ट करा. तर कोणतेही 2. तर हे करून ठेवा. कोणते फरक स्पष्ट करायला लिहू शकता. त्यानंतर ब्राझीलमध्ये या वाऱ्यांमुळे पर्जन्यवृष्टी होते, तर ती आहे आग्नेय आणि ईशान्य. एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या लिंग गुणोत्तर. भारतातील सदाहरित वनांमध्ये आढळणारे वृक्ष मोहनगी, शिशव आणि रबर. क्षेत्रभेटी दरम्यान हा घटक पर्जन्यमानातील फरक दर्शवतो. वनस्पती. तमिळनाडू राज्यात या ऋतूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. मान्सून परतीचा. तर बघा, आपण प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा याच्यावर आपण चर्चा केलेली आहे या व्हिडिओमध्ये. नंतर पुढचा जो व्हिडिओ असेल, ठीक आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. यूट्यूबला जाऊन बघा. तर त्याच्यात आपण प्रश्न 4था, 5वा, 6वा, 7वा हे पण डिस्कस करणार आहोत. तर ते पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. तर जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि भूगोलच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.